इलेक्ट्रिशियनमध्ये जर शिकायचं असेल तर त्याच्यात बेसिक पासून शिकताना त्याचं इंट्रोडक्शन कसं करायचं? आता इलेक्ट्रिसिटी जे असतं ना, आपण जर तू माझं पुस्तक बघशील किंवा आपण जे शिकवतोय व्हिडिओज पण मी केलेले आहेत ते पण बघतो. आपण सुरुवात करतो की विजेचा उगम कुठनं झाला. मग खूप 200 वर्षापूर्वी मागे जायची गरज नाही आपल्याला. आपण फक्त इथे बघणार आहोत की आपल्या शाळेपर्यंत जी वीज येते ती कुठल्या कुठल्या ठिकाणून आपल्याकडे वीज येते. बरोबर. सगळ्यात पहिलं काय आहे, कोयना धरण आहे. कोयना धरणामध्ये वीज तयार होते. दुसरं आहे सौर ऊर्जा आहे. तिसरं आहे न्यूक्लिअर एनर्जी आहे. चौथं आहे आपलं पवनचक्की आहे. बरोबर. अशा सगळ्या ठिकाणी वीज तयार होते. मग ती कशी तयार होते वीज, काय होतं? मग आपल्याकडे छोटे जनरेटर्स आहेत, मोटर आहे. त्या मोटरवरती आपण दाखवतो की वीज कशी तयार होते. कुठेतरी गोल फिरलं, चुंबक आणि कॉपरची वायर ह्याच्यामध्ये जर आपण गोल फिरवलं तर त्या कॉपरच्या वायरमध्ये वीज तयार होते. डेली आपल्या काय करू शकतो ना आपण. आता सोलारची एवढी छोटी पॅनल्स मिळतात. देवाजवळचा दिवा जो असतो तो आपण सोलार पॅनलवरती दिवसभर ठेवायचा उन्हामध्ये. ते चार्ज होते बॅटरी. रात्री पूर्ण रात्रभर तो जळतो. त्याला कुठे आपल्याला घरातली विजेचा वापर करावा लागत नाही. आणि तिकडनं आपण चालू करतो त्या विजेचं. मग वीज जेव्हा आपण म्हणतो की तांब्यामधनं किंवा ॲल्युमिनियममधनं वीज पटकन जाते. तारा ज्या वापरतो आपण त्या ॲल्युमिनियम किंवा तांब्याच्या वापरतो. मग ते का वापरतो? मग वीज प्रवाह जातो म्हणजे काय होतं, ट्यूब लावली तर त्यातनं पाणी जाताना दिसतं. बरोबर ना. वायरमधनं दिसतं का? ते नाही होत. मग तरीसुद्धा वीज जाते. जिथे पाहिजे तिथे बटन दाबलं की पंखा चालू होतो, ट्यूबलाईट चालू होते, काहीतरी चालू होतं. मग होतं म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये? बरोबर. मग ते आता इलेक्ट्रॉन्स आपण बघू शकत नाही. मग ते कसे बघायचे? मग त्यासाठी कुठलं मीटर लागतं? बरोबर. मग आता तो ॲममीटर, व्होल्ट मीटर जो आहे तो काय आहे, कसा आहे तो? बघ उघडून, तुला माहिती आहे. सावकाश उघड. हा टेप लावली असेल. उघड. हे कर ना बाजूने. काय हे घाल, पेन घाल म्हणजे नाही. गोल फिरव. नाही, फक्त त्याचं वर्किंग मी सांगू शकेन. मला यातलं कुठलंही वाद्य वाजवता येत. आता हे जे मशीन आहे याच्या आतमध्ये कसा करंट तिकडे तो काटा हलेल ना. मग तो काटा हलतो म्हणजे काय होतं? आता हे मशीन आहे त्याचं नाव काय? त्याचं गॅल्व्हनोमीटर. त्याच्यावर आपण काय मोजतो? करंटचा फ्लो किती आहे आणि आपण त्याचं चेंजेस करू शकतो. व्हेरी गुड. आता हे आपण उघडून बघायचं, त्याची रचना काय ती समजायची. आता नाही, असं सांगतोय मी तुला की तर ते खरं तुला ज्ञान मिळालं त्याचं. आणि मग ॲक्च्युली ह्याच्यावरती जायच्या आधी आपण सेफ्टीवरती, विजेचे काय 10 नियम आहेत विजेचे. सगळ्यात पहिला विजेचा नियम काय आहे? विजेचा असं माहिती आहे, पण करंट फ्लो होताना पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जातो. त्यामुळं बरोबर. नाही, सुरक्षेच्या दृष्टीने म्हणतो आपण ह्याच्यावरती हात लावायचा. तर सुरक्षा नसेल तर आपल्याला माहिती तर आपण कुठेतरी शॉक खाऊ. त्यामुळं आपण सेफ्टी घेण्यासाठी काहीतरी पायामध्ये चप्पल, बूट काहीतरी पाहिजे. नसेल तर पाटावरती उभं राहायला पाहिजे.
ओले हात लावायचे नाही, असे 10 महत्त्वाचे नियम विजेचे आहेत ते आपण सांगतो. त्याच्यानंतर मग आपण डायरेक्टली विजेवरती करत नाही, आपण हे सगळं बॅटरीचं आहे त्याच्यामध्ये. हे उघड, याच्या आतमध्ये सगळं बॅटरीवरती चालणारी मोटर, बॅटरी, ह्याच्यावरती पहिले प्रयोग करायचे आहे ना. मग ते बॅटरीवरती प्रयोग का करायचे सुरुवातीला? कारण जे नियम आपण शिकले त्यातला एक नियम असा आहे की प्रत्येक मनुष्य आपला जो आहे, आपल्याला विजेचा करंट लागतो, शॉक लागतो आपण जे म्हणतो, तो ज्या वेळेला साधारण 42 वोल्टेजपेक्षा जर जास्त वोल्ट असेल, 42 वोल्टपर्यंत मी डायरेक्टली हात लावला कुठल्याही गोष्टीला तर साधारणपणे कुठल्याही मुलीला शॉक लागत नाही. 42च्या वरती आपली जशी प्रवृत्ती आहे, जसं प्रत्येकाचं, माझा ब्लड ग्रुप B+ आहे, तुझा ब्लड ग्रुप काहीतरी वेगळा असेल, बरोबर ना, तर प्रत्येकजण आपण वेगळे आहोत. तर काही जणांना 42च्या वरती शॉक लागायला लागतो, काही जणांना 80च्या वरती शॉक लागायला लागतो, काही जणांना 110च्या वरती शॉक लागायला लागतो, 110च्या वरती सगळ्यांना शॉक लागायला लागतो, बरोबर. म्हणून मग पहिलं याच्यावरती करून बघायचं. जे काय आपण शिकणार आहोत ते पहिलं या बॅटरीवरती शिकून बघायचं. ते झालं की मग ही जी पॅनल्स आहेत, मग या पॅनलवरती आपण शिकवतो. असा आपला तो एक जवळजवळ म्हणजे 5वी ते 7वीच्या मुलांसाठी जो कोर्स आपला असतो तो एक 10 ते 12 तासामध्ये आपण हे सगळं कवर करतो. त्यांना काही प्रॅक्टिक असं इलेक्ट्रिशियन म्हणून जाऊन काम करायचं नाही, नुसतं माहिती असायला पाहिजे. 8वी ते 10वीच्या मुलांना आपण याच्यावरती जवळजवळ 40 ते 50 तास काम करायला देतो. आणि ज्या वेळेला आपण ITIला जातो त्यावेळेला 2 वर्ष काम करतो. आपण ITI इथे चालू करणार नाही आहोत, त्यामुळे आपण 80 दिवसाचा कोर्स करणार आहोत. साधारण तो 3 महिने ते 6 महिन्यामध्ये संपतो, जशी मुलं येतात त्याप्रमाणे. असं ते टप्प्याटप्प्यामध्ये आपण घेऊन जाणार आहोत त्याला वरती. कुठून चालू होते, सुरक्षा काय करायची, बॅटरीवरती कसं करायचं. मग छोटंसं घर बांधतो आपण एक लाकडाचं, प्लायवूडचं, आणि त्या प्लायवूडच्या याच्यामध्ये हे सगळं वापरून जसं घरामध्ये फिटिंग करतो आपण सगळं, तसं त्या घरामध्ये फिटिंग करतो. म्हणजे त्याला पहिला अनुभव येतो की हे करताना कसं प्लॅनिंग करावं लागतं. आणि मग तुमच्या शाळेमध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर ती करायची, अर्थिंग करायचं. सर, अर्थिंगसाठी म्हणजे अर्थच्या लेअरमध्ये जायला लागतं, मग ते शक्य आहे काय? म्हणजे स्टुडंट लेवलसाठी करता आलं? आता हे बघ, प्रत्येकाची कुवत आहे. मी तुला सांगितलं की इथे 10 फूट खड्डा खणल्याशिवाय जर अर्थिंग होणार नाही, आणि त्या खड्ड्याची लांबी रुंदी 2 फूट बाय 2 फूट म्हणजे कितीतरी मोठा खड्डा खणायचा आहे. तो छोटा नुसतं भोक नाही पाडायचा आहे. 2 फूट बाय 2 फूट आणि 10 फूट खोली ही जर केली तर जी अर्थिंग म्हणजे आपण जे म्हणतो ना, जी नियमाप्रमाणे असायला पाहिजे तशी अर्थिंग. म्हणून आपल्याकडे येणारे इलेक्ट्रिशियन बरेचदा नुसता भोक पाडतात, त्याच्या आतमध्ये पाईप घालतात, वरती कॉपरचा दोरा लावतात आणि सांगतात तुमचं अर्थिंग लावलं. अर्थिंगचं महत्त्व काय आहे? जो करंट, जो आपल्या घरामध्ये जो करंट लिकेज होतो, तो लिकेज झालेला करंट अर्थमध्ये, अर्थच्या ह्याच्यामध्ये घालायचा. व्हेरी गुड. मग आता आपल्याला न लागता तो करंट त्याच्यात जायला पाहिजे, तर तो तिकडे केव्हा जाईल? ज्यावेळी आपण त्या अर्थिंगची पाईप आणि ते लिकेज जे असतं ते त्या अर्थिंगच्या ज्या मशीनपर्यंत नेतो. नाही, नुसतं नेलं म्हणून होत नाही. प्रॉपर असं नाही. पाणी जर असतं ना, पाणी आणि मध, पाणी जर आपण एखाद्या टेबलवरती काचेवरती टाकलं आणि मध टाकला तर कुठलं पसरेल जास्त? पाणी पसरेल. आता ते पाणी जर आपण तिरकं ठेवलं एका ठिकाणी आणि एका ठिकाणी सरळ ठेवलं तर कुठलं खालती पटकन जाईल? तिरकं ठेवलेलं. आता इकडे मी पाणी घातलं आणि जर माझी मोरी इथे असेल, मला पाणी इथपर्यंत न्यायचं आहे आणि इकडनं पाणी पडत आहे, तर हे पाणी इकडे जाऊन इकडे जाईल मोरीत का डायरेक्टली इकडनं मोरीत जाईल? डायरेक्टली जायला. का बरं? कारण आपण ते तिरका स्लोपच लावलेला. तिरका स्लोप आणि कमीत कमी अंतर जिथे असतं तिकडे पाणी जातं. पाणी कशाला मुद्दामनाचं एवढं गोल वळून जाईल? पाणी आळशी आहे ना, तसा करंट पण आळशी आहे. करंट पण पटकन जात नाही. माझ्या शरीराचा जो रेझिस्टन्स आहे आणि त्या अर्थिंगचा रेझिस्टन्स, जेव्हा अर्थिंगचा रेझिस्टन्स माझ्या शरीराच्या रेझिस्टन्सपेक्षा कमी असेल त्यावेळेला करंट तिकडे जाईल. कारण आता ना रेझिस्टन्स म्हणजे धरून ठेवतो ना तो,
ते रेजिस्टन्स. बरोबर. मग आपल्या मानवी शरीराचा जो रेझिस्टन्स आहे तो साधारण, पुन्हा आता प्रत्येकाचा व्हेरी होत असतो, साधारण 1 ओम आहे. 1 ओम. ओम समजतं? व्होल्टेजचं व्होल्टेज असतं, करंटचं ॲम्पियर म्हणतो आपण, तसं रेझिस्टन्सचं ओम म्हणतो. 1 ओमपेक्षा जर त्या अर्थिंगचा रेझिस्टन्स कमी असेल आणि जर मी त्या गोष्टीला हात लावला तर अर्थिंग करंट घेऊन जाईल, माझ्या अंगात येणार नाही. कारण आळशी आहे तो, कमीत कमी ज्याला रेझिस्टन्स आहे तेव्हा जाणार. अडथळा रेस असेल, अडथळा रेसमध्ये जर तुला 4 त्या अडथळेमध्ये तयार केले आणि एकच केलं तर तू कुठलं धावशील? एक धावशील. आता करंट पण तसा त्या अर्थिंगमधनं निघून जाईल, पण त्या अर्थिंगचा रेझिस्टन्स जर 1 ओमपेक्षा जास्त असेल, अर्थिंग तुझ्या शरीरातनं किंवा माझ्या शरीरातनं जाणार, जो त्याला टच करतो त्यातनं जाणार. अर्थिंग असूनही काय फायदा नाही. हे नुसती जोडणी झाली म्हणून नाही. ते बारकावे आहे, ते आपल्याला आता 80 दिवस ज्यावेळेला आपण शिकू त्यावेळेला ते बारकावे कळतील. थँक्यू. मस्त, छान प्रश्न विचारला. आता कॅमेरा कसा वापरायचा, तुला कॅमेराचा फोटो कसा निघतो माहिती आहे का तुला? कॅमेरा कशातनं निर्माण झाला? अरे डोळ्यात ना आपल्या, जे आपण डोळ्यात टिपून मेंदूमध्ये ठेवतो. पण माझ्या मेंदूतलं तुला मी कसं सांगू शकेन? मग मी काय करायचो? माझ्या डोक्यात जे आहे आणि मी काहीतरी पाहून आलो आहे आणि ते तुला दाखवायचं आहे मला, तुम्ही कसं दाखवायचो? जेव्हा कॅमेरा नव्हता त्यावेळेला, जेव्हा हा मोबाईल नव्हता त्यावेळेला रेखाटन करायचो ना मी. मग आता कॅमेऱ्याचे 2 म्हणजे उपयोग झाले. एक तर कॅमेराने जे डोळा बघतो ते बघितलं पाहिजे, बरोबर. पहिलं म्हणजे काय झालं की डोळा जे बघतोय ते कॅमेराने बघितलं पाहिजे. म्हणजे कॅमेऱ्यात काय असायला पाहिजे? डोळा असायला पाहिजे. आता त्याला डोळ्याला आपण भिंग म्हणतो, लेन्स म्हणतो किंवा काय त्याचं दुसरं जे आपण काय नाव दिलं आहे ते. त्याच्यानंतर कॅमेऱ्यात काय असायला पाहिजे? मी आता डोळ्यांनी बघितलं, ते जाऊन थांबलं कुठे? मेंदूमध्ये, मेमरीत. म्हणजे कॅमेराला कुठेतरी मेमरी असायला पाहिजे. त्याच्यानंतर मी तुला काय सांगितलं, जर माझ्या डोक्यात आहे, मी बघून आलो, काल मस्त डोंगरावरती गेलो होतो, आता मी नुसतं तुला वर्णन केलं, हिरवागार डोंगर होता, 4 झाडं होती, 2-4 मोर दिसले आम्हाला, प्राणी दिसले आणखीन बाकीचे, आणि तेच जर मी तुला रेखाटून दाखवलं तर मी सांगण्यापेक्षा जे रेखाटलं आहे ते जास्त चांगलं दिसतं ना, जास्त चांगलं समजतं. म्हणजे कॅमेरामध्ये आणखीन काय असायला पाहिजे? डोळा आला, मेंदू आला आणि रेखाटांचं, म्हणजे एकतर प्रिंटआउट काढायला पाहिजे किंवा तिथे असं स्क्रीन पाहिजे ज्याच्यावरती दिसलं पाहिजे. मग आता हे कसं केलेलं आहे सगळं तू विचार करतोस का? बघ, मी सांगेन तुला सगळं, पण तू विचार करायला पाहिजे. तुम्ही तुला दिशा दाखवली कसा विचार करायचा तो. या 3 गोष्टी माहिती होत्या का कॅमेरामध्ये? मी आत्ता तुला सांगितलेल्या. आपण कॅमेरा किती वेळा हाताळतो, पण त्या कॅमेऱ्याकडे ह्या दृष्टीने बघत नाही. डोळा, मेंदू आणि कागद किंवा स्क्रीन. तेव्हा त्या कॅमेराचं जो उद्दिष्ट आहे ते पूर्ण झालं ना. आता तू विचार कर की ते लेन्स म्हणजे कशी असेल, त्याच्यामधला डोळा कसा असेल, डोळ्यातनं मेंदूकडे काहीतरी सिग्नल जातो, तो सिग्नल याच्यामध्ये कसा तयार केला असेल. मग मेंदूमध्ये आपल्याला साठवून ठेवायला, मेमरीत ठेवायला असं काय फार मोठे कष्ट घ्यावे लागत नाही. मग ह्याच्यामध्ये जे असतात ते आपण म्हणतो, अरे माझी मेमरी फुल झाली, मग काहीतरी डिलीट कर. मेंदूमधनं डिलीट करता येतं का आपल्याला? आपण किती गोष्ट विसरायची विषय करतो, अभ्यास विसरतो पटकन. हो म्हणू नको. करशील विचार, पुढच्या वेळेला मग आपण करू. मी आता सांगितलं तर मग मजा नाही त्याच्यामध्ये. मी तुला फक्त आता दिशा दाखवली, तू कॅमेरा विचारलं असते. तू आता त्याच्यावरती विचार कर, शोध लाव, आणि मला पुढच्या वेळेला तू सांगायचंस. काय नाव तुझं? हां, मग तू पुढच्या वेळेला राजवत मला सांगायचंस तुला कॅमेरा काय कळलं, मग मी आणखीन सांगेन तुला. चालेल?